शेवगावात स्वच्छता अभियान बारगळलं, नगर परिषदेवर असहकाराचा आरोप। स्वच्छता व आरोग्य सभापती दीप्ती कमलेश गांधी यांचे स्वच्छता अभियान नगर परिषदेच्या असहकारामुळे बारगळल्याचा आरोप करण्यात आलाय। शेवगाव नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती दीप्ती गांधी यांनी 23 फेब्रुवारी रोजी या संदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांना पत्र दिलं होतं। त्यानुसार आज बुधवारी म्हणजेच 4 मार्च रोजी मोठा गाजावाजा करत सोनुमिया मैदान परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार होतं। मात्र नगर परिषदेच्या प्रशासनाकडून दीप्ती गांधी, भाजपचे कमलेश गांधी व इतर नगरसेवकांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद तसंच आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यामुळे हे स्वच्छता अभियान बारगळल्याचं सांगण्यात आलंय। शेवगाव नगर परिषद व सर्व नगरसेवक आरोग्य विभाग आरोग्य सभापती श्री सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून व आरोग्य विभागाच्या संकल्पनेतून आपण शेवगाव शहरात दर बुधवारी सर्व स्मशानभूमी प्रत्येक दर बुधवारी एक स्मशानभूमी स्वच्छ करणे, निर्जंतुकीकरण करणे, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, लाईटची व्यवस्था करणे असा एक सामाजिक उपक्रम, सामाजिक संस्था, सगळे नगरसेवक, प्रशासन असं सर्व मिळून एक संयुक्तिक उपक्रम राबवण्याचा आपण संकल्प केला होता। त्याप्रमाणे 2 स्मशानभूमी 15 दिवसापूर्वी 2 स्मशानभूमी आम्ही साफ केल्या। आज इथं मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये आम्ही सर्वजण साफसफाई करण्यासाठी जमलो होतो। आम्ही नगरपालिकेला 23/2 लेखी पत्र दिलं होतं का आम्हाला दर बुधवारी GCP, लेबर, सफाई कर्मचारी, झाडाकरता महिला या सर्व उपलब्ध करून द्याव्या। शिव मॅडमनी हे सर्व कबूल केलं होतं। आज आम्ही इथं कब्रस्तानमध्ये साफसफाई करण्याकरता आलो असता आम्ही सर्व नगरसेवक जमलो, सगळ्यांनी जमलं, पण GCP व अपुरं लेबर दिलं। हा एक सामाजिक उपक्रम आणि चांगला उपक्रम आम्ही शेवगाव शहरात राबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळं आणि शिव मॅडमच्या आडमुठे धोरणामुळं आम्हाला आज कुठली मशिनरी उपलब्ध झाली नाही। सर्व इंजिनियर जाधवर साहेब आमचे आरोग्य विभागाचे इंजिनियर आहेत, त्यांना फोन केले, शिव मॅडमला सगळ्या नगरसेवकांनी आमच्या गटनेत्यांनी सगळ्यांनी फोन केले, पण ते फोन उचलत नाहीये। म्हणजे एक चांगल्या सामाजिक कामाला कुठेतरी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे। हे काम काय आमच्या कोणा घरचं नाहीये। आम्ही एक आरोग्य विभागाशी निगडीत असल्यामुळं आणि सर्व नगरसेवक या शेवगाव शहराचं काहीतरी देणं लागतोय म्हणून आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवला, पण प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आम्हाला याच्यात डॉमिनेट करण्यात येत आहे आणि याची सर्वात मोठी जबाबदारी शेवगाव शहराचे एक प्रमुख म्हणून ही जबाबदारी शिव मॅडमची आहे। त्या एक महिला असल्यामुळं आम्हाला त्यांना जास्त बोलता येत नाही, त्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्या आरडाओरडा करून बोलतात, म्हणून एक महिला असल्यामुळे आम्हाला काही मर्यादा येतात। पण जर सामाजिक अशा कामाला जर त्या शिव मॅडम जर अडथळा येत असेल तर यानंतर आम्हाला शेवगाव शहरात त्यांचा एक निषेध व्यक्त करतो आणि त्यांना इथून पुढं प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्षाचाच सामना करावा लागेल हे या निमित्ताने मी सांगतो। यावर बोलताना कमलेश गांधी म्हणाले, हा एक चांगला सामाजिक उपक्रम होता, मात्र त्यातही राजकारण आणण्यात आले। या चांगल्या कामात नगर परिषदेकडून खोडा घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। पुढील काळात या संदर्भात आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। संविधान न्यूज, शेवगाव।